महाराष्ट्रात आता 1614 कोटीचा डाका पडणार. सगळ्यांसमोर होणार, पण कोणी काहीच करू शकणार नाही. कारण सरकार म्हणतं की पूरग्रस्तांसाठी मदत करायची, म्हणून ऊस दरातून प्रति टन 15 रुपये कपात होणार. 15 रुपये ऐकायला छोटी गोष्ट वाटते, पण हिशोब बघा. डोक्याला हात लावू नका हिशोब ऐकल्यावरती. महाराष्ट्रात 2023-24 हंगामात तब्बल 1076 लाख टन ऊस कारखान्यात गेलेला आहे. त्या प्रत्येक टनावरती 15 रुपये कमी केल्यावर शेतकऱ्याच्या खिशातून थेट 1614 कोटी रुपये कापले जातील. हा काय न्याय आहे का? पूरग्रस्तांना मदत करायची आहे तर सरकारच्या खजिन्यातून करा, शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टातून नाही. 15 रुपये ऐकायला छोटी गोष्ट वाटते, पण कृषीवर संकट आलं की उपाय नेहमी शेतकऱ्यांच्या खिशावर का? राजकारण्यांच्या गाड्या, बंगल्यावर, जाहिरातीवर, होर्डिंगवर, कार्यक्रमावर हजारो कोटी रुपयांचा खर्च होतो तेव्हा कपात होत नाही का? 10-10 लाख रुपयाचे मॅट्रेस वापरतात मंत्री तेव्हा होत नाही का? शेतकरी ऊस लावतो तेव्हा पाणी, खत, कामगार, वीज यासाठी हजारो रुपये खर्च करतो. त्यांच्या रक्ताचा, घामाचा मोबदला मिळायलाच हवा. पण सरकार शेतकऱ्याला द्यायचं कमी करतंय आणि त्यांच्या नावाने टाळ्या वाजवतंय. प्रश्न सोपा आणि सरळ आहे. पूरग्रस्तांना मदत करायची आहे ना, की शेतकऱ्यांच्या खिशाला लुटायचे? तुम्ही विचार करा आणि हा स्कॅम कसा थांबवायचा याचा विचार करा. धन्यवाद.